हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. सकाळचा ब्लॉग पाहिला असेल, माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि आत्ता हा ब्लॉग मी जो रात्रीचा बनवते तो मी सगळे अपडेट करीन किंवा संध्याकाळी अपडेट करीन. पण इथून पुढे मी सगळ्यांना सांगते, ज्यांनी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण आता मी 2 टाईम व्हिडिओ पोस्ट करणार, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तर माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट करा. कारण विषय काय झालेला आहे, कारण मी माझी लाईफ स्टोरी टाकली तरच व्हिडिओ पळतात, ते लाईफ स्टोरी टाकली नाही तर व्हिडिओ पळत नाही. आणि सकाळी मुलाच्या वाढदिवसाचं टाकलं होतं तर खूप छान कमेंट पण आल्या मला, आणि इकडं न बोलतं लोक तिकडं पण मला मेसेज केले ते इन्स्टाला की ताई खूप छान व्हिडिओ आहे, असं तसं नाही का, आणि ते व्हिडिओ डेली अपडेट करत जा. असं माझे आता इथून पुढे डेली अपडेट होत राहतील. फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण आपलं यूट्यूब अजूनही मोनोटाईज झालेलं नाही त्यासाठी. तर आता आपण आज माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळं मी कसं सेलिब्रेशन करते, फक्त माझे व्हिडिओ कंटिन्यू चालू राहू द्या. आणि आज त्याला स्पेशल म्हणून आम्ही बिर्याणी बनवलेली घरी, आणि आता त्याचा केक वगैरे कट करणार आहे. आणि फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू चालू राहू द्या, न स्किप करता. त्यामुळं चला मग चालू आहे आईची, तिच्या नाताचा बड्डे, तेव्हा बिर्याणीसाठी कोथिंबीर विथंबीर सगळं कट वगैरे केलेलं आहे तिने. आणि आता आम्ही बिर्याणी पण शिजायला टाकलेली आहे. डायरेक्ट आम्ही कुकरमध्येच बिर्याणी शिजवलेली आहे, तेव्हा कुकरमध्ये पण खूप छान बिर्याणी होती. आणि हा कांदा वगैरे हे परतून वगैरे घेतलेला आहे, ते झाकण काढल्यानंतर आपलं मस्त कांदा वगैरे त्याच्यावर टाकून होणार आहे. सगळ्या गोष्टीला सामोरे जाते. मुलाचा तर वाढदिवस होणारच आहे, ना कोणाची घेणं देणं आहे ना काय. समर्थ आहे, एक आई आहे, जन्म दिलाय म्हणलं ती एंडपर्यंत मुलांचा सांभाळ करतेच. तो बाप नाही आहे की एका बाईसाठी एका रांड्यासाठी त्यांनी आपली मुलं सोडून गेलेलं आहे. तर आज मी त्याला दिवसभर कॉल केलेले, वाटलं तर कॉल हिस्ट्री पण टाकू शकते, मी दिवसभर कॉल केला सोमनाथला, ते पण माझ्या मुलाखातर. माझा मुलगा मला म्हणला मग मी कॉल कर, मला बोलायचं आहे, त्यासाठी मी कॉल केला. पण त्यांनी एकही मुलासाठी कॉल उचललेला नाही आज पण, कारण आज मी दिवसभरात ते 9 ते 10 वेळा कॉल केलेले, त्यांनी ना आन्सर दिले ना कॉल रिटर्न केला आहे. त्याला माझा फोन गेला की तो लगेच बिझी राहायचा, का तर तिच्या संगत ती जसं सांगन ती राण तसं तो बोलायचा. कारण आज तिने पण नवरा सोडून दिलाय, 2 पोरं घेऊन राहते त्याच्या जीवावर. हा नीचे, तिला आपण काहीच बोलू शकत नाही, कारण ती तर धंद्यावालीचे, तिला कुठंतरी 2 पैसे कमवायच्यात म्हणून ती याच्या मागे लागलेली आहे. त्यामुळं आपण तिला नाही काय बोलू शकत. पण हा किती नीचे, 2 मुलांचा बाप आहे. मुलीच्या बड्डेला इथं असताना त्याने फोन केला नाही. मुलीच्या बड्डेला आला आत्ता 20 तारखेला, 24 फेब्रुवारीला, आणि आज सर्वेचा वाढदिवस आहे. त्यांनी सर्वेशला पण एकही फोन नाही केला, आम्ही केले तरी त्याने उचलले नाही. त्यामुळे आता त्याचा विषय पार आयुष्यातून कट होईल. आणि त्याला खरंच इच्छा असेल त्याच्या मुलांसंग बोलायची तर तो बिंदास फोन करील. त्याला इच्छा असती तर त्याने एकदा तरी कॉल रिटर्न केला असता आमच्यासाठी, पण त्याला इच्छा नाही, कारण त्याला ऑलरेडी तिची 2 मुलींसाठी तो जपते आता म्हणायचं. तिने काढले दुसऱ्याची आणि सांभाळतोय हा, आणि इकडे याची स्वतःची पोरे आणि रस्त्यावर आणल्यात. पण नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या घरची फॅमिली बघ कमी त्यांना बघायला, पण मी पण ऑन दी स्पॉट त्याला सांगते मी तुला सोडू शकत नाही. आता हे ध्यानात ठेव, कारण माझ्या मुलांचा हक्क अधिकार घेतल्याशिवाय मी पण तुला सोडणार नाही. आणि आज माझ्या सर्वच्या वाढदिवसाशेवटी, वाढदिवसाच्या दिवशीच हा माझा शब्द आहे तुला मी तुझ्याकडून काहीच घेणार नव्हते. तुला तुझ्या प्रेमाखातर आणि तुझ्या सुखासाठी मी तुला असाच डिवोर्स देणार होते, पण आता डिवोर्स देऊ शकत नाही. मुलं मोठी होतील तेव्हा पाहूया, जेव्हा मुलगा म्हणून सोड तेव्हा सोडायचं. आणि आता तर मुलगा म्हणलेला आहे, सर्वेच तर बोललेलाच आहे, त्याला फोन मग मी करू नको आता, त्याचा ना आपला काही संबंध नाही. आणि मी माझ्या मुलाच्या समोर जाऊच शकत नाही. माझा मुलगा फोन कर म्हणला तर मी फोन करणार, फोन नाही करणार तर नाही करणार. आणि हे व्हिडिओ सगळं सोमनाथ दरगुडे बघतोय. तू कितीही फालतूपणा कर, कितीही कुठेही आमची बदनामी कर, मला काही फरक पडत नाही. कारण काय झाले, तुझ्या बुडाखाली अंधार आहे आणि तुला सगळ्यांचाच बुडाखाली अंधार दिसतो. तू पिवळा झालास मग त्याला वाटतं अख्खी लोक पिवळी काय. त्यामुळं आणि अरे आज एक लेडीज लढती तुझ्या संग, तू बाईला समोर करतोय, त्या नालायक बाईला समोर करतो, तू मागून माझ्या वार करतोय. पण असं नको, आज ही मोनिका हिंगे एकटी लढती तुझ्या संग. तू जिथं म्हणतो ना मोनिका गुलाबिंगेचा विषयच येत नाही. इथं मोनिका सोमनाथ दरगुडे माझं ना, मोनिका गुलाबिंगे मला नाही माहिती कोण आहे. गेले 12 वर्षापूर्वी ती मोनिका गुलाबिंगे मेलेली. ही होतं मोनिका सोमनाथ दरगुडे, ही तुझे संग नडती. मी कुणाचाही आधार न घेता, तसं तू बाई चाळे करतो, बायांना समोर घेतो आणि बायको संग नडतो. ही तुझी धंदाच म्हणावं लागेल, कारण तुझ्या घरच्यांनी हेच तुझ्यावर संस्कार केलेले. त्यामुळं
चला मग सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली आपले व्हिडिओ फक्त स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू चालू राहू द्या. बॉय आलाय आता, बड्डे बॉय आलाय, केक बिक घेऊन आला त्याचा मामा त्याला. आणि आता काय करायचं सर्वेश? कापायचं आहे केक. जाऊ दे खायचा. इकडे ना दादा 2 मिनिटं. आज तुझा वाढदिवस आहे, कसं वाटते बाळा तुला? आज किती वर्षात झाला तू? 10. पूर्ण 10 वर्षाचं झालंय. मग आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग, मी आज 10 वर्षात पूर्ण झालोय. तुझ्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग घडले होते? जन्मापासून मी जेव्हा 8 पर्यंत नाही 8 पर्यंत नव्हता, आम्ही 6 वर्षापर्यंत. नाही 6 नाही 5 वर्षापर्यंत होता. हा मी 5 वर्षाचा, पहिलं 5 वर्षाचा होता तेव्हा मला जेव्हा आम्ही देवी आवाज नको करू, जेव्हा आम्ही 5 वर्ष सोमनाथ संघ होतं सर्विस, तर 5 वर्षापर्यंत त्यांनी बड्डे करायचा. पण तो काय करायचा, बंगालला होतो, जम्मूला होतो ना आम्ही, तो ड्रिंक करून यायचा. दारू पिऊन आले की सर्वेचा एकटाच केक कापायचा आणि परत तो केक यायचा फेकून द्यायचा. अशी आमची अवस्था होती. पण इथं आल्यापासून आमचं व्यवस्थित आहे, आम्हाला घरची काहीच कमी पडून देत नाही आहे. पण एवढंच की एक म्हणतात नाही का, आपला आधार ज्याची पोर आहे तोच बाप पोरांसाठी नाही आहे अशी तर. आणि हा यूट्यूबमधून नक्की त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे. तो पण बघतोय की आज तुझ्यासाठी मुलांनी फोन केला होता, त्याचा बड्डे होता म्हणून तुला फोन केले कालपासून. तू एकही कॉल रिसीव करत नाही आहे. बाकीचं काय असेल ते सर्वेश बोलून. आता जेव्हा मी 5 वर्षाचं होतो तेव्हा मी ना पप्पाला खूप फोन केला पण उचलले नाही. मग आता काय करायचं, जायचं पप्पा ग? ते सोम्याने दुसरी बायको केली आणि मला ना भांडी घासायला. हा व्हिडिओ पप्पांपर्यंत पोहोचला. हा व्हिडिओ माझे पप्पा बघत असतील. मी आज खूप फोन केले, तुम्ही एकही रिप्लाय दिला नाही, माझा फोन उचलला नाही. 10 वर्षाचा पूर्ण झालोय. मम्मीच्या आणि तुमच्या भांडणामुळे आमचं वाटोळं करू नका. मी शिकलो तरच पुढं काहीतरी करू. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आम्हाला कॉल करा. नक्की तुम्ही माझा व्हिडिओ बघा. तर मला सांगा आता, हा व्हिडिओ सोमनाथ दरगुडे तर बघतच असेल. मी माझ्या मुलांचं तर वाटोळं कधीच करू शकत नाही आयुष्यात. पण हा सोमनाथ दरगुडेने व्हिडिओ बघितला तर त्याला कुठंतरी माया उत्पन्न होत असेल तर तो मुलाला कॉल करत. नाही तर आजपासून तो पूर्ण आमच्या आयुष्यातून निघून गेला. आम्ही त्याला कधीही जवळ करू शकत नाही. पण एवढं आहे, तो आम्हाला जेवढा त्रास देतोय ना तेवढं मी तुला दुपटीने त्रास देणार. मग तू माझी कुठेही बदनामी कर, जेवढे तुझे माझे का प्रूफ आहे ना त्यातला एक काही घाण प्रूफ तुझ्या माझा नाही, हे ध्यानात ठेव, कळलं का? ही हिंदवी आहे, ही तर तुझ्याकडे कधीच येऊ शकत नाही कारण तू तिला त्रास दिलेला आहे. फक्त मला याची गॅरंटी नव्हती, पण आज त्यांनी अक्षरशः तो सकाळी खूप रडलेला आहे तुझ्यासाठी. सोमनाथ दरगुडे खूप रडला आहे तो तुझ्यासाठी. आज एवढे कॉल केले तरी तू एकही कॉल अटेंड केलेला नाही आहे. काय असेल ते आता आपल्याला नक्की. आणि एवढं हे ध्यानात ठेव, कर्म फिरून फिरून आपल्यापाशी येतं. तू आता किती नाटकं केली ते कर्माची बघ तुला भोगायचीची, हे पण ध्यानात ठेव. आणि तू किती नाटकं केली ना, घरी पोलिस घेऊन गेला, निम्म सामान तू नेले, निम्म मी आणले, हे तुला पण माहिती आहे. आणि फ्रीज तर तू तुझ्या आत्याला बोस करायची इथं विकलेला आहे. तू माझ्या लग्नाचा टी व्ही त्या माळ्यांच्या बाळूमाळ्याची इथं दरगुडी वस्तीवर माझा टी व्ही विकलेला आहे. आणि तू पोलिसांना काय सांगितलं, माझा टी व्ही पण न्याला, फ्रीज पण न्याला. आणि तू माझे 25 तोळे म्हणून खाल्ले, तू पोलिसांना मध्ये 12 तोळे होते. अरे खरं बोल, आयुष्यात आई बापा मेलं, खरं बोल. मनच देवाने तुला आई बापा ठेवली नाही शेवटपर्यंत. चला आता माझे व्हिडिओ कंटिन्यू करा. सर्वचा केक वगैरे कटिंग करू द्या, आम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करा. सर्वचा केक कटिंग, आमचं फॅमिली. हे बघा येडा आमचा फोटोग्राफर हिंदी कुठे काढायचंय. हॅपी बर्थडे टू यू, टू यू, हॅपी बर्थडे टू यू सर्वे. तिचा मामा कसा खायला घालतो, मामा किती मोठा केक घेतोय बाबू.
आजीबाई 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 बघा आजीबाईचं किती केक घेऊन किती नको अगं बाय 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 मामाचा फोटो काढायची काही त्याच्या लय खुश आहे दादाचा बर्थडे तिने आज वैताग नाही दिला पण त्याच्या वाढदिवसाला केक कापताना तिकडे बघा इकडे बघ वर बघ चांगला काढणार मग बघ हात खाली घे हात खाली घे तुम्ही गोरे कशी काय दिसताय रे काळ्यांनो बाजूला सर काय होते ए थांब की जरा अंड्याचा केक ठेवती नाही ती लोक मला सांगितलं तिथून नाही आणलं लेखी घातलाय तिथं नाही आणलं खाऊन घेतला आम्ही सगळ्या हॅपी बर्थडे नको लावू डाळव नको लावू हॅलो दोस्त बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आम्ही एवढीच असं आहे ना जातो मावशी आपण एवढीच असतो पटेल आपल्या पटेल कुणी नसते आहे का नाही जातो मावशी असतात आई असती माझा भाऊ असतो माहिती दोन पोर पप्पाचं गावाला यावेळेस त्यामुळं काय आमच्या बर्थडे कोण नसतं आम्ही एवढीच असतो आणि खूप सारा एन्जॉय करतो तर मग बाकी मग आणि आता व्हिडिओ थोडासा राहू द्या एंड होईलच आपला तोला पण केक चारलाय तिच्या आजीनी हा गाला लावा आता हिचा बर्थडे आहे का गाला लावायला हा हाय का पोरांना बापाचं शोक आहे का काय काही नाही करत आम्हाला हाय त्यांची आजी आजोबा सगळे बघ कमी त्यामुळे काही नाही त्याने नाही उचलला मग काय झालं आता सर्वेशला आलेले गिफ्ट पाहूया त्याला काय काय गिफ्ट मिळाले चला सर्वेश कोणी काय काय गिफ्ट घेतलं तुला माऊनी मला स्केटबोर्ड घेतलं ओके अजून आणि हे मला आहे ना हे माऊनी हे मला मामाने दिले हे मला मामाने दिले आजी काय दिलं सगळ्यात महागड गिफ्ट म्हणजे कॅप आणि माझ्या फेवरेट आजीने दिलं उन्हाळ्याचा दिवस ओके आता हे सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे त्याचं कॅप आता उन्हाळा दिवस आहे याची काही गरज नाही आहे कीबोर्ड आणि ते बॉल कॅपची गरज आहे सध्या उन्हाळ्यात तर अशा पद्धतीने सर्वेशला पण गिफ्ट आलेले आहे तर आमचा ब्लॉग आजचा बर्थडेचा आणि सर्वेश 2 शब्द बोललेला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओला आपल्या सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर सगळ्यांना बाय बाय कशी झाली सर्वेश बिर्याणी एकदम मस्त तर बर्थडेसाठी बनवली आम्ही हा तिला खाल्लं